महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूने व्याकुळ झालेल्या गांधारीने अत्यंत क्रोधात येऊन भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की ज्याप्रमाणे कुरुवंशाचा नाश झाला अगदी त्याचप्रमाणे तुझ्या यदुवंशाचाही अंत होईल आणि तुमचे लोक आपापसात लढून भिडून नष्ट होतील। कारण गांधारीचा असा समज होता की कृष्णाने मनावर घेतले असते तर हे महाभयंकर युद्ध सहज टाळता आले असते, पण वास्तविक पाहता श्रीकृष्णांनी हे युद्ध रोखण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते आणि दोन्ही हात वर करून अत्यंत व्याकुळतेने लोकांना धर्माच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले होते। परंतु तेव्हा त्यांच्या रडण्याकडे आणि सांगण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही। गांधारीचा शाप श्रीकृष्णांनी हसतमुखाने स्वीकारला, पण जाता जाता ते एवढेच म्हणाले की जेव्हा जेव्हा लोक स्वतःच्या चुकांमुळे पराभूत होतात तेव्हा ते स्वतःचा दोष मान्य करण्याऐवजी नायकाला शाप देतात। हा प्रसंग आजच्या आधुनिक समाजाचेही अचूक प्रतिबिंब आहे, जिथे लोक पूर्वग्रहांची पट्टी बांधून खऱ्या नायकांचा आवाज ऐकत नाहीत आणि आपल्या स्वतःच्या अज्ञानामुळे व स्वार्थामुळे जेव्हा समाज संकटात सापडतो तेव्हा लोक व्यवस्थेला आणि आपल्या नेत्यांना दोष देऊ लागतात। इतिहास साक्ष आहे, ज्या देशाने वेळेवर आपल्या खऱ्या नायकांचा आवाज ऐकला नाही त्याला विनाशाच्या गर्तेत जाण्यापासून कोणीही वाचवू शकले नाही। म्हणूनच हताश होऊन आपल्या नायकांना किंवा नशिबाला दोष देण्यापेक्षा धर्माच्या म्हणजेच कर्तव्याच्या आणि सत्याच्या मार्गावर चालणे हाच समाज आणि देशाच्या कल्याणाचा एकमेव मार्ग आहे। आणि हा देश ही गोष्ट जितक्या लवकर समजून घेईल तितकीच विनाशाची शक्यता कमी होईल।